हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे. तर खूप साऱ्या कमेंट तुमच्या मला येत होत्या आणि मी आता अचानक गावी गेले होते. तर गावी मला जास्त व्हिडिओ नाही बनवता आले, नेटवर्क इश्यूसुद्धा होता आणि वेळसुद्धा नाही मिळाला. तर म्हटलं विषय खूप छान आहे, तुमच्या कमेंट तर येतच होत्या आणि मला त्याच्यावरती खास व्हिडिओ बनवायचा होता. तर म्हटलं निवांत त्याच्यावरती व्हिडिओ बनवावा, म्हणून मी तिथे काही घाई केली नाही व्हिडिओ बनवायची. आणि आता आले पंजाबमध्ये. तर पंजाबमध्ये आल्यानंतरचं मी माझं आता मॉर्निंग रुटीन तुम्हाला आजचं शेअर करते. तर देवपूजा वगैरे झाले आणि खूप सारी कामं होती, पण मी ते कामं वगैरे काही शूट केले नाही. 5-6 दिवस माझे त्यातच गेले, कारण का महिनाभर घर बंद होतं आणि घर बंद असलं की किती धूळ येते हे तुम्हाला माहितीच असेल. धूळ तर आलीच होती भरपूर आणि आता थंडीसुद्धा इथे पंजाबमध्ये पडायला सुरुवात झाली. तर थंडीमुळे ह्या भिंतींना काबरीसुद्धा भरपूर वाजली होती आणि त्याच्यामुळे ती माती म्हणजे जो काही कलर वगैरे केला होता तर ते भिंतीचं भरपूर खाली घाण झाली होती. तर तो पसारा काढण्यामध्येच माझा भरपूर वेळ गेला आणि मेन म्हणजे पाठीमागे झाड होतं, तर त्या झाडाची पानं वगैरे भरपूर पडली होती. तर आता ती सगळी साफसफाई माझी झाली आणि आता मी सकाळचं रुटीन शेअर करते. तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज मस्त दरवाजा वगैरे पुसून घेतले, तर छान असं स्वस्तिक काढून घेतलं आहे. आता मी माझी तयारी करते. तर आजच्या व्हिडिओच्या टॉपिकला सुरुवात करू, नाही तर म्हणाल की थंबनेल टायटल काय दाखवलं आणि हे सांगते काय. तर नाही, मलासुद्धा आनंद होतो आहे, कारण का आजचा विषयच असा आहे. आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई तू गरोदर आहेस का, तू प्रेग्नेंट आहेस का. तर हो, मला तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की मी प्रेग्नेंट आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल की मला एक मुलगी आहे. मध्ये खूप गॅप आला आहे, 9 वर्षाचा गॅप आला आहे ही प्रेग्नेन्सी कन्सीव्ह व्हायला. आणि इतका गॅप आला आहे तर तुम्हाला असं वाटलं असेल की काही ट्रीटमेंट वगैरे घेऊन, तर तसं काही नाही, नॅचरली प्रेग्नेन्सी कन्सीव्ह झाली आणि सगळे खूप आनंदात आहेत. कारण की अचानक खूप वर्षानंतर ही आनंदाची बातमी आम्ही घरामध्ये सांगितली. त्याच्यामुळे माहेरीसुद्धा आणि सासरीसुद्धा सगळे खुश आहेत, आनंदात आहेत. आणि ही आनंदाची बातमी आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगणं भरपूर गरजेचं आहे, म्हणून आज मी ते तुम्हाला सांगते. आणि चेकअप वगैरे माझे 3 महिने प्रेग्नन्सीचे पूर्ण झालेत, म्हणजे जास्त झालेत, पण 3 महिने आपल्याकडे बोलतात की कोणाला सांगायचं नाही. त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण नव्हता बनवला. 3 महिन्यामध्ये काहीही मागे पुढे होऊ शकतं, त्याच्यामुळे मी नव्हतं सांगितलं. आत्ता हा व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगते. आणि ज्या काही माझ्या प्रेग्नन्सी टेस्ट असतात तर त्या झालेल्या आहेत. तर थोडाफार प्रॉब्लेम दाखवला आहे, थायरॉईड प्रॉब्लेम दाखवला आहे. तर डॉक्टर बोलले की ते प्रेग्नन्सीमध्ये काही न होतं. आणि हिमोग्लोबिन भरपूर कमी दाखवला आहे. तर मी माझ्या रुटीनमध्ये खाण्यापिण्यामध्ये थोडा चेंजेस केलेला आहे, तर ते आता मी इथून पुढे शेअर करते. आता इथे मी अनारचे दाणे घेतलेत. बोलता ज्याचं हिमोग्लोबिन कमी असेल त्याने फळं भाज्या हे तर खाणंच आहे, पण अनार जास्त खायचे, बीट जास्त खायचा. तर रोज मी एक अनारचा ज्यूस किंवा मग असंच अनार खाते. तर आता इथे मी ज्यूस तुम्हाला बनवून दाखवते. पाणी वगैरे जास्त काही घालायचं नाही, पाणी घातलं तर मग त्या ज्यूसला काही चव राहत नाही. तर आता दाणे काढून घेतले, थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून फिरून घेतले आणि मग त्याचा ज्यूस काढून घेतला. इथे पाहिलंच असेल मिक्सरला फिरून असा मी ज्यूस काढून घेतला. जास्त पाणी नका घालू, पाणी घातलं तर मग त्याची चव पूर्णपणे निघून जाते. 1 अनारचा किंवा 2 अनारचा तुम्ही बनवू शकता. तर मी रोज एक खाते. तर इतका निघाला, म्हणजे अर्धा ग्लास त्याच्यापेक्षासुद्धा कमी निघाला, पण ठीक आहे. जास्त पाणी घातलं तर मग ते पाण्यासारखंच लागतं. आणि आता थोडंसं मीठ, काळं मीठ असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता, चवीनुसार घालायचं आहे, नाही घातलं तरी चालेल. आता थोडंसं मीठ घालून मी फिरून घेतलं आहे. आता हा अनारचा ज्यूस मी सकाळी चहा घेतली होती, चहामध्ये बिस्किट खाल्लं होतं. आता बिस्किट खाऊन झाल्यानंतर थोडीशी कामं करून झाल्यावरती मग मी हा ज्यूस घेते. म्हणजे आता वाजले असतील 10:30 किंवा 11 या दरम्यान मी हा ज्यूस घेते. कधीही घेते, असं काही नाही की टाईम फिक्स आहे. दिवसातून एकदा कधीही, म्हणजे ज्यूस घेतला तर फळ खात नाही आणि फळ खाल्लं तर मग ज्यूस घेत नाही, किंवा मग अवेलेबल जशी फळं घरामध्ये असतील तर तसं मी खात असते.
आणि फक्त ज्यूस फळं हेच नाही खायचं, तर मोड आलेले कडधान्य किंवा मग हिरव्या पालेभाज्या, सीझन वाईज येणारी फळं भाज्या हे खाणं भरपूर गरजेचं आहे. पण मला इथे भाज्या व्यवस्थित मिळत नाही आणि फळंसुद्धा आणायला इतका टाईम नाही भेटत, त्याच्यामुळे मग एकदाच आणून आम्ही ठेवतो आणि मग ती खराबसुद्धा होऊन जातात. आता मी ज्यूस पिला पण इथे ॲपलसुद्धा खराब व्हायला लागले, म्हणून आता कट करते. आणि रुद्रासुद्धा घरी आहे, तिचे पप्पासुद्धा घरी आहे, तर आम्ही आता कट करून ते खातो. आणि इथे थंडी पडायला सुरुवात झाली, तर नेहमी म्हणजे ज्या दिवशी नॉनव्हेजचा वार असतो त्या दिवशी आम्ही अंडी उकडतो. तर आज बुधवार आहे आणि अंडीसुद्धा उकडले. तर सकाळी फक्त चहा बिस्किट खाल्लं होतं, आज काही नाश्ता बनवला नव्हता, म्हणून हे अंडी उकडलेत आणि आता आम्ही 2-2 अंडी घेऊन खातो आहे. तर रुद्राची आणि माझीही 2-2 अंडी आहेत. तर मस्त गरम गरमच खायची म्हणजे जरा बरं वाटतं. आणि जर तुम्ही गरोदर असाल, प्रेग्नंट असाल, तर अंडी भरपूर गरजेचं आहे खाणं, कारण का त्याच्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. डाळीमध्ये सुद्धा असतात. पण जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल आणि थंडी आता चालू होईल आपल्या तिकडे सुद्धा, तर अंडी खात जा. आणि मलासुद्धा आता भूक लागायला सुरुवात झाली. आधी खूप खायची इच्छा व्हायची आणि सगळं बाहेरचं आपल्या तिकडचे पदार्थ खायची इच्छा व्हायची, म्हणजे वडापाव किंवा जे काही महाराष्ट्रीयन फूड आहे तर तेच खायची इच्छा व्हायची. मग आता सुट्टीला गेल्यानंतर तेच जास्त खाऊन आले आणि बाहेरचंच सगळं खाल्लं आहे. तर आता इथे आल्यानंतर परत मी हेल्दी खाणं चालू केले. ज्यावेळेस इथे होते त्यावेळेस सगळं दूध वगैरे ते खूप पिलं, दही वगैरे खूप खाल्लं गरमीमध्ये, पण आता थंडीमध्ये दही खाण्याची इच्छा होत नाही. तर आता फळं आणि भाज्या आणि जे काही हेल्दी असेल तेच खाणार आहे. 1 महिन्यामध्ये भरपूर बाहेरचं खाऊन आले आणि आता मी दुपारचा स्वयंपाक बनवते. तर असं अधूनमधून सतत खात असतो, त्याच्यामुळे आज काही भात वगैरे बनवणार नाही आहे, फक्त भाकरी आणि अंड्याची भुर्जी ह्या दोघांना. आणि मला थोडं झटपटीत म्हणजे तिखट खावं असं वाटते, म्हणून मी आज अंड्याची वेगळी थोडीशी रेसिपी बनवणार आहे. तर आता भाकरी बनवून घेते आणि त्याच तव्यामध्ये बनवणार आहे. लोखंडी तव्यामधल्या भाज्या मला खायला भरपूर आवडतं, पण आता भाजी नाही, मी अंड्याचीच रेसिपी बनवणार आहे. तर आता इथे भाकरी घेते बनवून आणि भाकऱ्या बनवून झालेत. तर इथे कांदा फ्राय करून घेतला आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो ते घातलं आहे. ते चांगलं फ्राय झाल्यानंतर मसाले म्हणजे जशी आपण टोमॅटोची चटणी बनवतो तशी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर 1 अंडं फोडून टाकलं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घातली. तर लाल तिखट खूप घातले, कारण का मला तिखटच खावं असं वाटतं जास्त. आता इथे कांदा आणि टोमॅटोचा मसाला जास्त झाला आहे आणि मी एकच अंडं टाकले, त्याच्यामुळं पलटताना ते तुटलं. इथे पाहिलं असेल थोडंसं तुटलं आहे, पण काही नाही, टेस्ट तर छान येते, एकदम झणझणीत. आणि गरम गरम भाकरी आणि हे गरम गरम अंडं मसाला खूप छान रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर आजचा व्हिडिओ इथे समाप्त करते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.